हे जरी केलं नाही, चौथ्यामध्ये मनुष्य काहीच करू शकत नाही. पण आपलं उलटंही महाराज, आपण आयुष्यभर हा भावच करीत राहतो, हा भावच करीत राहतो, हा भावच करीत राहतो. ध्यानात ठेवा, हा भाव करू नका. समाधानी राहा, जीवनामध्ये सत्कर्म करा, सत्संगतीमध्ये काळ घालवा आणि तुम्हाला जे मिळायचं ते मिळणारच आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीनं. बघा, तुम्हाला जे अन्न आहे ते अन्न मिळतच असतं. बघा, म्हणतात ना, दाणे दाणे पे कनपे लिखा आहे, खाणे वाले का नाम. माणसाच्या प्रारब्धामध्ये जिथला घास असेल मनुष्य तिथं बरोबर जात असतो. म्हणून अन्न प्रारब्ध आधी नाही. मानाच्या मागं लागायचं नाही महाराज. मान प्रारब्ध आधी नाही, बरोबर मिळतोच. बघा, काही काही माणसं असे असतात, काहीच करत नाहीत महाराज. त्यांनी कधी अभ्यास केला नसतं, काय नसतं, पण त्याचं अदृष्टच एवढं असं हे असतं, प्रखर असतं की त्यांना फार मान मान्यता मिळते. म्हणून हे प्रारब्ध अधीन आहे. आणि धन सुद्धा प्रारब्ध अधीन असणारं माणसाचं काय धन आहे. म्हणून याच्या मागं लागण्यापेक्षा माणसाने सत्कर्म केलं पाहिजे. आणि सत्कर्म केल्यानंतर माणसाला सर्व सुख मिळत असतं. म्हणून या ठिकाणी शुकाचार्य महाराज लहानाचे मोठे झाले. मोठे झाल्यानंतर व्यास महाराज मुलाला समजावतात, आपण आता लग्न केलं पाहिजे. मग लग्न करता असताना एक मुलगी बघतो असा विचार करतात आणि आपल्या मुलाजवळ व्यास महाराजांनी लग्नाचा प्रस्ताव टाकला. पण शुकाचार्य महाराज गुरुजीच्या आश्रमापासून विद्या अभ्यास घेऊन आले होते. शुकाचार्य महाराजांचं मन असताना लग्नाकडे नव्हतं, लग्न करण्याची इच्छा नव्हती. मग शुकाचार्य महाराज आपल्या वडिलाला समजावतात, बाबा तुम्ही एवढे ज्ञानी आहात, एवढे असणारे विद्वान आहात आणि तुम्ही मला लग्नाची भाषा करता. वास्तविक पाहता तुमच्यासारख्याकडून मला ही अपेक्षा नाही. तुम्ही माझे वडील आहात, मला मान्य आहे, पण तुम्ही विद्वान आहात, ज्ञानी आहात आणि तुम्ही मला लग्न करायचं सांगता, हे मला पटत नाही. मी लग्न करण्याकरता या ठिकाणी विद्याभ्यास केला नाही. मी आज सारा ब्रह्मज्ञान संपादन केलेलं आहे आणि या ब्रह्मज्ञान संपादन केलं असल्यामुळं या संसारामध्ये मला पडण्याची माझी मुळीच इच्छा नाही. कारण संसारामध्ये सर्व दुःखच आहे. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही त्यात सुख नाही, किंवा दुःख बांधवडी ह्या संसार सुखाचा विचार नाही कुठे. हा संसार, सुख महाराज सांगतात व्यासाला, हा संसार दुःखानं भरलेला आहे. एकालाही सुख मिळत नाही, कोणाला सुख मिळत नाही. या संसारामध्ये कोणाला सुख मिळालं नाही. नवे या संसारामध्ये सुख आहे असं कोणी म्हणू सुद्धा शकत नाही. मृत्यू सुखाची कहाणी ऐके देल कोणाचे श्रवणी, कैची सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या किंवा ढेकणाच्या बाजे, सुखाची कल्पना मूर्खत्व बचना येऊ पाये. म्हणतात ना, एखादा मनुष्य ढेकणाच्या बाजावर झोपलेला आहे आणि तो म्हणतो, सुखे मी निजलो गा शून्य सारो नीते, असं म्हणेल का महाराज? ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, सुख मिळूच शकत नाही. जुन्या काळामध्ये ढेकून होते, आता मच्छर आलेत. ढेकणं गेले महाराज, आता मच्छर आलेत, हे की नाही? ढेकणं असे होते महाराज, खटमल सोने न दे सारी रात. खट म्हणजे बाज, मल म्हणजे बाजावरला पैलवान, म्हणजे तो ढेकण. सोने न दे सारी रात, रात्र झोपू देत नाही. उठतो मनुष्य मारायला बघतो तो सापडत नाही, असा सारा तो खटमल होता. महाराज म्हणतात, एखाद्या मनुष्य त्या खटमलाच्या त्या बाजावर बस झोपलेला आहे, झोप लागल का महाराज? नाही लागणार. त्याप्रमाणे या मृत्यूलोकामध्ये सुख कुठंच नाही, असे सुख महाराज आपल्या वडिलाला सांगतात. व्यास महाराज मनामध्ये विचार करतात, व्यासाला तर अशी इच्छा आहे की माझ्या मुलानं लग्न करावं, 2 हाताचे 4 हात करावेत, 4 हात व्हावेत, वेल मांडवाला जावा, असा व्यासाचा विचार आहे. बघा, मुलगा तर ऐकायला तयार नाही महाराज. व्यासाच्या मनाला दुःख वाटायला लागलेलं आहे. व्यास मुलाला म्हणतात, नाही रे बाबा. मग संसाराचं महत्व व्यास असणारे मुलाला समजावून सांगतात. व्यास म्हणतात, 4 आश्रम आहेत, ब्रह्मचर्य आश्रम आहे, ग्रस्ताश्रम आहे, वानप्रस्थ आश्रम आहे आणि असर संन्यास आश्रम आहे. व्यास आपल्या मुलाला समजावतात, संसार करून परमार्थ करावा. ग्रस्ताश्रम हा सर्वश्रेष्ठ आश्रम आहे. 3 आश्रमाची जिम्मेदारी या ग्रस्ताश्रमावर आहे, म्हणून ग्रस्ताश्रम फार श्रेष्ठ आहे असं व्यास समजून सांगायला लागलेत. एक नाही, आपण त्या दिवशी म्हटलं होतं ना, धन्यो ग्रस्ताश्रम. हा कोणता ग्रस्ताश्रम धन्य आहे? सानंदम सदनम सुतास्य सुधी कांता मृदुभाषिनी. ज्या घरामध्ये नेहमी असणारा आनंद आहे, सदनम
सुतास्य सुदीक, मुलगा असणारा बुद्धिवान आहे. कांता मृदू भाषणी, पत्नी असणारी मृदू भाषण करणारी आहे. सन्मित्रम सदनम सोय तित्र शिष्या न्यापरा सेवका, मित्र असणारा धनवान आहे, सदन आहे मित्र, आज्ञाधारी सेवक आहे. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम ग्रहे, ज्या घरामध्ये नेहमी अतिथीचं पूजन होत असतं बघा, आपल्या दारावर येणारा अतिथी आपण त्याचं पूजन करणं, त्याचा आदर सत्कार करणं आपलं कर्तव्य बघा. कारण द्वारी तुझी आला भिकारी, विन्मुख त्याला लावू नको. आपल्या दारावर जर एखादा याचक आला ना महाराज, अतिथी कोणाला म्हणतात? जो सांगून येत नाही त्याला अतिथी म्हणतात. अचानक जो येत असतो त्याला अतिथी म्हणतात. आणि तो अतिथी जो असतो तो सर्वांचा गुरु असतो. शास्त्रामध्ये सुंदर श्लोक आहे, बालो वा वृद्धो वा युवा वा ग्रहमागतः तस्य पूजा विधातव्या सर्वस्याभ्या गतो गुरु. आपल्या द्वारावर येणारा अतिथी जो असतो तो लहान असो, मोठा असो, वृद्ध असो, कसाही असो, तो सर्वांचा गुरु असतो. त्याची पूजा करणं सर्वांचं अधिक आद्य कर्तव्य आहे. किंवा ज्ञानोबराय म्हणतात ना, इन्मुख गेलिया अतिथी ने सुकृताची सर्व संपत्ती. आपल्या द्वाराहून जर एखादा अतिथी इन्मुख गेला तर महाराज तो आपलं पुण्य घेऊन जात असतो. म्हणून अतिथीचा सत्कार करणं, कारण शास्त्रामध्ये सांगितलेलं ना, जगामध्ये 4 प्रकारना देव आहे. मातृदेव आहे, पितृदेव आहे, आचार्य देव आहेत आणि अतिथी देव आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. म्हणून जो अतिथी असतो तो असणारा आपला गुरु असतो, देव आहे तो, त्याची पूजा केली पाहिजे. म्हणून आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम ग्रहे साधो संग मुपासते सततम धन्य गृहस्थाश्रमा. असा गृहस्थाश्रम धन्य आहे. आणि त्याच्या उलट क्रोशंत शिसवस सवारी सदनम पंकावृतम चांगनम. क्रोशंत शिसवस म्हणजे शिसव म्हणजे लेकरं, क्रोश म्हणजे सारखं रडत राहतात महाराज. ज्या घरामध्ये लेकरं सारखे ओरडत राहतात. सवारी सदनम म्हणजे जे घर नेहमी ओलं असतं, जे घर नेहमी ओलं असतं. पंकावृतम चांगनम, जे घराचं अंगण आहे ते नेहमी चिखलानं भरलेलं असतं. त्यांना ठेवा बरं का, आपल्या घरामध्ये या सुधारणा केल्या पाहिजे महाराज. आपल्या त्या घरात आता नाही कोणाच राहिलं महाराज, हे जुन्या काळातली गोष्ट आहे. आता सर असे घरं असरे काय झालेत बघा, चमचम घरं झालीत, आहे की नाही. पण त्या घरामध्ये सुद्धा हे नाही, पण बाकी गोष्टी राहिल्या नाही ना, आहे की नाही. कधी तुळशीला पाणी नाही, कधी देवाचं पूजन नाही. एखादा माणूस एखाद्या आपल्या दारावाला त्याला कधी अन्नदान नाही, आहे की नाही. म्हणून पंकावृतम चांगनम शय्या दशवंतीचे वृक्ष मशनम धुमेन पूर्णग्रहम. जी शय्या आहे ती अगोदर सांगितल्याप्रमाणे ढेकणानं गजबज बसलेली भरलेली आहे. वृक्ष मशनम, नेहमी जे शिळ अन्न खातात ना महाराज, तो ग्रस्ताश्रम त्याचा धिक्कार केलेला आहे बघा. घरामध्ये नेहमी शिळ अन्न खाऊ नये. वृक्ष मशनम धुमेन पूर्णग्रहम, ज्याचं घर नेहमी धुमानं म्हणजे अग्नीनं पूर्ण भरलेलं असतं, है की नाही. भार्या निष्ठुर भाषिणी प्रभुरूपी क्रोधेन पूर्ण सदा. ज्या घरामध्ये स्त्री असणारी निष्ठुर भाषिणी आहे, ज्वालामुखी आहे, ज्या घराचा जो मालक आहे तो नेहमी रागावलेलाच असतो. कधी मुलावर रागवतो, कधी मुलीवर रागवतो, कधी पत्नीवर रागवतो, कधी भावावर रागवतो, कधी वडिलावर रागवतो. त्या घराचा मालक जो नेहमी रागवलेला असतो, महाराज म्हणतात असा जो ग्रस्ताश्रम आहे तो धिक्काराच्या लायक आहे. म्हणून ग्रस्ताश्रम चांगला असत जावा आणि चांगल्या आश्रमाचा या ठिकाणी ग्रस्त आश्रमाचा महाराज धन्यता देतात. व्यासाने सुंदर आपल्या मुलाला समजावलं बघा महाराज, पण मुलगा काही ऐकायला तयारच नाही. मुलगा म्हणतो बाबा मला संसारामध्ये पडायचंच नाही. व्यासाने पुष्कळ समजावलं पण महाराज शुकाचार्य महाराज काही तयार झालेच नाही. व्यास मनामध्ये विचार करतात काय करावं काय करावं. चेहरा पडलेला आहे व्यासाचा, दुःखी झाले आणि दुःखी झालेला चेहरा मुलानं बघितला. व्यास मनामध्ये विचार करतात आपल्यामुळे आपल्या वडिलाला दुःख झालेलं आहे. वडिलाची इच्छा अशी आहे की मी लग्न करावं, पण माझी इच्छा लग्न करण्याची नाही. माझ्यामुळं दुःख वाटायला वडिलाला. शुकाचार्य महाराजांनी व्यासाला समजावण्याचा प्रयत्न केला पण व्यास काही समजत नाहीत. व्यास उलट म्हणतात अरे बाळा लग्न केलं पाहिजे, संसार केला पाहिजे, संसार करून परमार्थ केला पाहिजे, एक नाही. असोनी संसारी जीवी करी, संसार करावा आणि परमार्थ करावा. शास्त्रानं संसाराला सुद्धा मान्यता दिलेली आहे. व्यासाने पुन्हा सांगितलं म्हणले बघ भोग भोगून संपवले पाहिजे,
भोग जर त्यागून संपले तर एखाद्या माणसाच्या अंतकरणामध्ये सुप्त वासना राहतात, त्या उफळून येत असतात. मग व्यासाने पूर्ण 2-3 उदाहरणं दिली. बघ म्हणले, विश्वामित्र 60,000 वर्षे तपश्चर्या केली पण एका मेनकेच्या मागे लागले. त्याचप्रमाणे बघ माझेच वडील पराशर, आता उद्या कथा येणारी त्यांचीच, पराशर म्हणले ते आश्रय एका कोळ्याच्या कन्याच्या मागे लागलं आणि त्यांनी त्या नावेमध्येच आश्रय तिच्या नादी लागले. म्हणजे हे काम आवरणं अशक्य गोष्ट आहे. म्हणून व्यास म्हणतात, बाळा बघ ना, ब्रह्मदेव सुद्धा स्वतःच्याच मुलीच्या मागे लागला है की नाही. मज कामाचे निधाय ब्रह्मा कन्येशी धरू जाय, पराशरे केले काय दिवी भोगिली पाये दिवा दुर्गंधा हे की नाही, वर्णन करतात महाराज बरोबर. मग व्यास सांगतात बघ, म्हणून भोग भोगून संपले पाहिजे. बाळा तू संसार कर, संसारामध्ये पदार्पण कर. पण एवढं जरी समजून सांगितलं व्यासानं, पण सुख महाराज ऐकायला तयार नाहीत महाराज. शेवटी नाईलाज झाला. व्यासाने मनामध्ये विचार केला. आता म्हणतात ना, एक मराठीतली म्हण आहे ना, घरच्या घरी कानं दुखत असतात. कानं टोचायला कुठं जावं लागतं? सोनाराकडेच जावं लागतं. आता मी वडील आहे, मी किती सांगितलं तरी माझा मुलगा ऐकत नाही, मग याला आपण कोणाकडे तरी पाठवावा. मग असा कोण आहे की जो प्रपंचही करतो आणि त्याचा परमार्थ सुद्धा उत्तम आहे? असा कोण आहे? मग व्यासाच्या समोर असणारे राजा जनक आले. राजा जनक म्हणजे वैदेही अवस्था आहे. एवढा मोठा राज्य कारभार आहे, संसार करतात पण संसारापासून अलिप्त आहेत. मग व्यासाच्या मनामध्ये आलं की शुकाचार्य महाराजाला राजा जनकाकडे पाठवावं. मग जनकाकडे पाठवण्याकरता व्यासाने शुकाला आज्ञा केली. म्हणजे बाळा तू आता असं कर, जनकाच्या दरबारामध्ये जा आणि त्या ठिकाणाहून तू काय कर, जनकाचा बघ संसार कसा आहे, राज्य कारभार करतात आणि सर्वापासून अलिप्त आहेत हे की नाही. अलिप्त कमळ जळी जैसे हे की नाही. पाण्यामध्ये कमळ राहतं पण पाण्यापासून कसं राहतं? अलिप्त राहतं. हा राजा जनक असणारा एवढा राज्य कारभार करतो पण संसारापासून अलिप्त आहे. त्यांच्याकडे जा आणि त्यांचा संसार बघ. मग वडिलाच्या आज्ञेवरून सुख असणारे राजा जनकाच्या दरबाराकडे निघाले. जनकाचा अधिकार फार मोठा होता महाराज. म्हणतात ना, तुका म्हणे राज्य करिता जनक अग्नी माझी एक पाय जळे. राजा जनकाचा अधिकार किती होता बघा. याज्ञवल्के मुनी रोजची रोज असणारे छांदक्य उपनिषद सांगण्याकरता त्या याज्ञवल्केच्या मुनीच्या आश्रमामध्ये सर्व साधू मुनी संत मंडळी मोठमोठाले ऋषी असणारे त्या ठिकाणी पाठ ऐकण्याकरता यायचे. राजा जनक सुद्धा पाठ ऐकण्याकरता यायचे. हे शांत बसा ना, शांत बसा, नाही तर झोपा तसेच जाग्यावर झोपा. तुम्हाला कोणी काय म्हणत नाही, फक्त शांत बसा, ऐका. थोडं तुमच्या ध्यानात येणे, लहानपणीच ऐकलं पाहिजे माणसाने. राजा जनकाचा अधिकार फार मोठा होता. याज्ञवल्क्य मुनीच्या आश्रमामध्ये सर्व ऋषी मोठमोठाले असणारे, ज्ञानी असणारे उपनिषदाचा पाठ ऐकण्याकरता जायचे आणि त्यामध्ये राजा सुद्धा जायचा. एक दिवस असा विषय आला, सर्व ऋषीमुनी पाठ ऐकण्याकरता बरोबर टाइमला आले. राजा जनकाला यायला उशीर झाला. राजा जनक आले नाही. त्यावेळेस याज्ञवल्क्य मुनी म्हणतात, समोर आलेले जे श्रोते होते ना, ते म्हणले महाराज पाठ सुरू करा. ऋषी म्हणले राजा जनक याचा राहिलेला आहे. त्यावेळेस ते समोर बसले जे ऋषी मुनी होते ना, ते म्हणले महाराज आज पाऊस येतो कोण आहे की नाही. ते म्हणले महाराज आम्ही आलेलो आहेत, पाठ सुरू करा. आपण एखाद्याच्या दारावर गेलो ना, माणसं दारात जात नाहीत महाराज, म्हणजे बसण्याकरता आसन देत नाहीत. पण माणसं काय म्हणतात माहिती का, ते नाही आले हो, काय ते नाही आले. परमपूज्य वैकुंठवासी इंगळे महाराज सुंदर दठ्ठर सांगायचे. ते म्हणले मी एका गावामध्ये गेलो, गावामध्ये गेल्यानंतर मी त्याच्या माणसाच्या घरामध्ये गेलो नाही, बसलो नाही. तो म्हणून तुम्हाला ते नाही आले. ते म्हणले मग मी लगेच म्हणलो मी जातो, त्याला पाठवून देतो. काय म्हणले ते, मी जातो परत त्यांना पाठवून देतो. माणसं म्हणतात ना ते आले नाही. जे आले त्याचा आदर सत्कार करण्याचा शिका, जे नाही आले त्याचा कशाला विचार करता. ते श्रोते म्हणतात महाराज जनक राजा आले नाही पण आम्ही आलो तर पाठ सुरू करा. ते श्रोते मनामध्ये विचार करतात महाराज काय करावं. असे महाराज लोक असतात, मोठ्या माणसाचाच विचार करतात, आमचा कोणी विचारच करत नाही. तो राजा आहे, मोठा आहे, जनक आहे, म्हणून त्याचाच विचार करायला लागले. कसं करायचं आपण सर्वांना जातावी आलं पाहिजे, कसं करायचं.
वातावरण कसं आहे येण्यासारखं आहे का? मग राजा जनका ते सर्व असणारे आलेले ऋषीमुनी विचार करतात, महाराज लोक सुद्धा मोठ्या लोकांचा विचार करतात. याज्ञवल्क्याच्या मुनीच्या ध्यानामध्ये गोष्ट आली, हे सुद्धा आपल्याविषयी बोलायला लागलेत. मग याज्ञवल्क्य मुनीनं काय केलं, आपल्या संकल्पाच्या जोरावर एक मायावी अग्नी निर्माण केला आणि मायावी अग्नी निर्माण केला आणि त्यांच्या सर्व झोपड्या होत्या ऋषीच्या, त्या झोपड्याला आग लागली. असा तिकडून आवाज आला, तिकडे सेवक सांगत आले, महाराज तुमच्या झोपड्याला आग लागली, तुमच्या झोपड्याला आग लागली. हे सेवक जे आहे ऋषी जे ऐकायला आले होते ना, ते म्हणले आपल्या झोपड्याला आग लागली म्हणले आता आपले सर्व जळून जातं म्हणले, आपल्या छाट्या लंगोट्या काय जे सर्व जळून जातं. मग सरेलचे ऋषीमुनी पळायला लागले. महाराज सर्व ऋषी पळाले. आता मायावी अग्नी होता, पळाले पण तिथं गेले, अग्नीच नाही. परत आल्यानंतर पुन्हा बसले. मग राजा आला. राजा आल्यानंतर राजा बसलेल्या आसनावर बसल्याबरोबर पुन्हा राजाचे दूत आले आणि म्हणले, राजेसाहेब आपल्या राज्याला आग लागली. त्यावेळेस तो राजा म्हणतो, नमे दहेती कश्चिन, माझं काहीच जळत नाही. पुन्हा म्हणले राजवाड्याला आग लागली. राजा म्हणतो माझं काहीच जळत नाही. नमे दहेती कश्चिन, माझं काहीच जळत नाही. पुन्हा सेवक म्हणले, महाराज राजवाडा तर जळाला पण आता राजासन आपलं सिंहासन त्याला सुद्धा आग लागली. राजा म्हणतो माझं काहीच जळत नाही, कारण विधेयी अवस्था होती. शेवटी म्हणले महाराज तुमच्या पायाला आग लागली. राजा म्हणतो माझं पाय सुद्धा जळत नाही, माझं काहीच जळत नाही. नमे दहेती कश्चन, कारण त्या राजाची विधेयी अवस्था होती. तो म्हणतो मी कोण आहे, आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला तो राजा होता. नैनम सिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावकहा न चैनम क्लेदेन त्यापन सोशेती मारुता. तो राजा म्हणतो माझं काहीच जळत नाही. नमे दहेती कश्चन. सर्व ऋषीच्या ध्यानामध्ये आलं की खरोखर राजा असणारा विधेयी आहे, असा असणारा तो जनकाचा अधिकार होता महाराज. आणि त्या जनकाच्या दरबारामध्ये ते सुखाचार्य महाराज असणारे व्यासानं पाठवलेले आहेत. दारावर गेल्यानंतर दारावर द्वारपाळ होते. द्वारपाळाने सुखांना अडवलं महाराज. अडवल्यानंतर ते द्वारपाळ असणारे सुखाला विचारतात, तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठले आहात, कुठून आलात असं विचारलं. विचारल्यानंतर मला सांगा मी सुख आलेलो आहे असं तुम्ही राजा जनकाला सांगा, राजाला सांगा. मग सेवक गेले. आता लांबवायचं नाही. द्वारपाळाचा आणि त्या सेवकाचा सुद्धा पुष्कळ संवाद आहे, पण आपण थोडक्यात सांगून पुढे चलू. मी सुख आलोय म्हणले. राजाला निरोप गेला, मी सुख आलो आहे. राजा म्हणतो एकटेच्या दोघे येऊ नका, एक नाही. निरोपाला एकटेच या. सुखाचार्य महाराज मनामध्ये विचार करतात मी तर एकटाच आहे, पण ज्या अर्थी राजा म्हणतो त्या अर्थी काहीतरी गडबड आहे. मग सुखाचार्य महाराजांनी काय केलं, आपल्या हातामध्ये कमंडल होतं ते बाजूला ठेवलं. म्हणले मी सुख आलो म्हणून सांगा. पुन्हा निरोपाला एकटेच या, दोघं येऊ नका. पुन्हा काय जे हातामध्ये होतं ते बाजूला ठेवलं. म्हणले मी सुख आलो. म्हणले असं नाही, तुम्ही एकटेच या. मग ते आता ते बी ज्ञान संपादन केलं होतं. ते म्हणतात सुख आलो म्हणून सांगा. मग राजानं सेवकाला आज्ञा दिली, या मध्ये घेऊन या. मग सुखाचार्य महाराज असणारे राजा जनकाच्या दरबारामध्ये आलेत महाराज. आणि योगायोग असा झाला, त्याच वेळेस नारद मुनी सुद्धा त्या राजा जनकाच्या दरबारामध्ये आलेत. आता दोन्ही संत महात्मे आलेत. मग दोघं आल्यानंतर पूजा कोणाची करावी. आता त्या काळचे साधू महाराज समाधानी होते. आजच्या काळामध्ये दोन आले की कामच बिघडतं महाराज, है की नाही. दोन बुवा, दोन जावा, है की नाही, है की नाही. असं जर झालं महाराज तर कामच बिघडतं, है की नाही. मग ते नाही आहे ते पण ते नाही, है की नाही. आपण म्हणलो ना दोन जावा, है की नाही, दोन बुवा, है की नाही. नारद मुनी आणि सुखाचार्य महाराज आलेत. मग दोघांपैकी पूजा कोणाची करावी, अगोदर कोणाची पूजा करावी असा प्रश्न पडला. मग त्या राजा जनकाच्या दरबारामध्ये गाडगी नावाची होती बघा, ती सुद्धा ब्रह्मज्ञानी होती. जनकानं सांगितलं, तिला विचारलं म्हणले कोणाची पूजा करावी. ती गाडगी म्हणते थांबा महाराज दर्श मी परीक्षा घेते. म्हणले कोणाची पूजा करायची. म्हणले मला शृंगार करा. तिला सुंदर असताना शृंगार केलेला आहे आणि सुंदर शृंगार करून ती असणारी नारद मुनी आणि सुखाचार्य महाराज असे जवळजवळ बसले होते. त्या दोघांच्या मधात जाऊन ती गाडगी बसली, शृंगार करून बसली. त्या दोघांच्या मध्ये जाऊन बसल्याबरोबर सुख महाराज असणारे विधेयी होते, है की नाही. का म्हणे मग नयवृत्तीवरी सुखाचे शेजारी पोहडीनं, त्यांच्या ध्यानामध्ये नाही, मनामध्ये नाही. आणि नारद महर्षीला वाटलं ही बाई बसली
नारदाने अंग सोडलं, असे सरकले. सरकल्याबरोबर त्या गाडगीने अप्रशा केली. गाडगी म्हणती महाराज शुकाचार्याचा अधिकार मोठा आहे, त्यांची अगोदर पूजा करा. म्हणून अगोदर त्यांची पूजा केली. अशा प्रकारे कथाभाग सांगत आहेत. आणि त्याच्यानंतर राजानं सुखाचा आदर सत्कार केला आणि दोघं आश्रय गप्पा मारण्याकरता बसले. तेवढ्यात असताना शुकाचार्य महाराज त्या राजाला म्हणतात, राजा मी फार लांबून आलेलो आहे, मी असं ज्ञान संपादन केलं आहे, माझ्या वडिलाची अशी इच्छा आहे की मी असताना ग्रस्ताश्रम स्वीकार करावा आणि ग्रस्ताश्रम संसार करून परमार्थ करावा, पण माझी तर इच्छा नाही ग्रस्ताश्रम करण्याची, संसार करण्याची. मग मी असं ऐकलं आहे, वडिलांनी सांगितलं की तुम्ही असणारे राजे असून सुद्धा विधेयी आहेत, मग एवढा राज्य कारभार चालवताना तुम्ही विधेयी कसे, तुमचा संसार कसा तुम्ही करता, तुमच्याकडून ते ज्ञान प्राप्त होण्याकरता वडिलांनी मला इथे पाठवलेलं आहे, लांबून आलेलं आहे, मला सांगा आता कसा संसार करावा आणि संसारात राहून परमार्थ कसा करावा, असं सांगा तुम्ही मला आता. त्यावेळेस राजा जनक म्हणतात, ठीक आहे तुम्हाला मी उत्तर देतो, पण म्हणले आमच्या एक राज्याची अशी पद्धत आहे, म्हणले एखादा जर बाहेरचा मनुष्य जर आमच्या राज्यामध्ये आला तर आम्ही त्याची काय करतो, आदर सत्कार करतो, आमच्या राज्यामध्ये त्याची मिरवणूक काढतो. म्हणले काय करतो, मिरवणूक काढतो. म्हणले मग तुमची मिरवणूक काढायची म्हणले, पण म्हणले असं करायचं, मिरवणूक काढत असताना सर्व मिरवणुकीची तयारी केली आहे, वाद्ये असणारे सर्व आलेले आहेत, टाळ मृदंग गजर सर्व असं थाटामाटामध्ये शुकाचार्य महाराजाची असणारे त्या ठिकाणी मिरवणूक काढायचं ठरलेलं आहे आणि मिरवणूक निघालेली आहे. पण त्या ठिकाणी एक केलं महाराज, शुकाचार्य महाराजाजवळ पाण्यानं भरलेली परात दिली मोठी. काय, पाण्यानं भरलेली परात मोठी दिलेली आहे, परात फुल भरलेली आहे आणि त्याच्या हातामध्ये दिली आणि चला म्हणले महाराज. मिरवणूक पुढे नाही गेलेली आहे आणि सुख महाराज असणारे परात घेऊन चालायला लागलेत. ठिकठिकाणी कमानी लावल्या होत्या स्वागताच्या, ठिकठिकाणी आदर सत्कार चालू होता, वाद्याचा जयघोष होत होता, सर्व मिथिला नगरी असणारी सजलेली होती. असा थाटामाटामध्ये असणारी सुख महाराजाची मिरवणूक निघालेली आहे, सर्व आदर सत्कार ठिकठिकाणी झालेला आहे आणि मिरवणूक फिरून फिरून सर्व असणारी ठिकठिकाणी त्यांची पूजा केलेली आहे आणि पूजा करून आदर सत्कार करून सर्व मिरवणूक थाटामाटामध्ये पार पडले. आणि नंतर परत असणारे सुख महाराज मिरवणूक करून राजवाड्यामध्ये आलेले आहेत. सर्व मिरवणूक करून राजवाड्यामध्ये आल्यानंतर मग त्या ठिकाणी बसण्याकरता आसन दिलं आणि म्हणले महाराज. मग राजा जनक आणि सुख महाराज दोघांचा संवाद चालू झाला. राजा जनक असणारे शुकाचार्य महाराज राजा जनकाला विचारतात, महाराज सांगा आता, आपला आदर सत्कार झाला, म्हणले सांगा आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्यावेळेस राजा जनक म्हणतो, महाराज तुम्हाला कधीच दिलं, कशाचं उत्तर, संसार करायचा, संसार करून परमार्थ कसा करायचा त्याचं उत्तर दिलं. म्हणले दिलं ना, कळलं का तुम्हाला, तुझ्या माणसाला कळलं असं, पण बाकीच्याला कोणाला कळलं नाही. म्हणले कसं, म्हणले मग राजा जनकाने सांगायला सुरुवात केली. म्हणले तुमच्या हातामध्ये पाण्याची भरलेली परात दिली म्हणले आणि तुम्ही आज तुमची मिरवणूक निघाली म्हणले. मग ठिकठिकाणी तुमचं स्वागत झालं, ठिकठिकाणी असं आमची नगरी सजलेली होती. बघितलं का आमचं राज्य वैभव कसं आहे, राजवाडे बघितले का, मोठमोठाले घर, मोठमोठाले कमाने, आमचं सर्व राज्य तुम्ही बघितलं का. त्यावेळेस सुख म्हणतात, महाराज मी काहीच बघितलं नाही. म्हणले का बघितलं नाही, म्हणजे तुम्ही माझ्या हातामध्ये परात दिली आणि असं सांगितलं की त्या परातीतलं पाणी खाली पडलंच नाही पाहिजे. काय सांगितलं तुम्ही, परातीतलं थेंब सुद्धा खाली पडलं नाही पाहिजे म्हणले. मग माझं लक्ष सारखं त्या परातीच्या पाण्याकडेच होतं म्हणले. तुम्ही गण माझा फार मोठा आदर सत्कार केला, मोठमोठाले राज्य असताना तुमचं सजलेलं होतं, पण मला त्याच्याकडे बघताच आलं नाही म्हणले. माझं लक्ष कुठं होतं, परातीतल्या पाण्याकडेच होतं. मग राजा जनक म्हणतात, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. काय, तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय, हेच आहे, एवढं राज्य वैभव असताना सुद्धा तुम्ही त्याच्याकडे बघितलं नाही, तुमचं लक्ष परातीच्या पाण्याकडेच होतं. तसं माणसाचं मन कुठं असलं पाहिजे, देवाकडे असलं पाहिजे आणि केवढाही संसार करा महाराज. संसारी असावे असुने नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असुने नसावे, भजन करावे वेळोवेळा.
संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. वाद जशी कथा चालू आहे तसं सुंदर प्रमाण म्हणलं महाराज एक नाही. आता कसं आज कथेचं जसं वातावरण असेल तसं प्रमाणाला तो वाद त्या रंगामध्ये भर पडते, नाही तर रंगाचा बेरंगच होतो महाराज. काय काय वेळेस कीर्तनामध्ये असं होतं महाराज, प्रसंग असो एक प्रमाण उचलायचं तर दुसरंच आणि त्याचा चाल लावली जाते तिसरीच, असं होतंय. म्हणून प्रसंगा अनुरूप चाल आणि तसं प्रमाण असलं तर वातावरण तयार होत असतं महाराज. संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. संसारमध्ये कसा असावं महाराज म्हणतात ना, संसार में ऐसा रहना जैसी मुंह में जीभ होती कितनाही घी खावो तो है की नाही चिकनी नाही होती. आपल्या तोंडामध्ये जीभ राहती महाराज, कशी राहती है की नाही. किती जरी तूप खाल्लं तर तिला काय होतं का, नाही होत. त्याप्रमाणे संसारामध्ये माणसाने राहिलं पाहिजे. संसारात राहावं का संसार आपल्यात असावा. पाण्यात नाव असावी का नावेत पाणी असावं. हा पाण्यात नाव असावी बरोबर आहे, पण त्याच्याही पुढे बघा पाण्यावर असावी एक नाही एक नाही. पाण्यात नसावी नावेत पाणी नसावं, पाण्याच्या वर असे असावे एक नाही. तसं असो, पण या वाक्याला अनुरूप जर कोणतं असेल, संसार आपल्यात असावा आपण संसारात असावं, नाव पाण्यात असावी का नावेत पाणी असावं, तर नाव पाण्यात असावी नावेत पाणी नसावं. त्याप्रमाणे आपण संसारात असावं. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची जोरी एक नाही. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवण्या राहती. वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला. महाराज म्हणतात तसं संसारामध्ये राहिलं पाहिजे. जाणून नेनते करी माझे मन तुझी प्रेम खून दावून या. मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळात पद्मपत्र. महाराज म्हणतात सर्व करावं, जशी ती गोपिकाची अवस्था होती ना महाराज, सर्व काम धंदा करत होत्या पण चित्त मात्र कुठं होतं ऐक नाही. डोक्यावर दुडीवरी दुडी सखीशी गोष्टी करी चित्त दुडीवरी ठेवोनिया. चित्त दुडीवरी ठेवोनिया. दुडीवरी दुडी सखीशी करी चित्त दुडीवरी ठेवोनिया. चित्त दुडीवरी उडान पक्षी निघाली आकाशी चित्त बाळाजवळी ठेवोनिया. चित्त बाळाजवळी ठेवोनिया. चित्त बाळाजवळी ठेवोनिया. डोक्यावर पाण्याचा अंडा असतो. आता महिला बघा ना, पाण्यावर डोक्यावर पाण्याचा अंडा असतो. आता काळ बदलला महाराज है की नाही. आता कोणाला पाणी आणायचं कामच राहिलं नाही है की नाही. घरोघरी नळ आलेच म्हणून पाणी आणायचं काम राहिलेच नाही. पण जुन्या काळामध्ये डोक्यावर पाण्याचा अंडा असायचा, पण महिला गप्पा मारत बसायच्या, गप्पा मारत उभं राहायच्या, बोलणं चालू पण लक्ष कुठं हे की नाही. कोणाकडे राहायचं, पाण्याच्या डोक्यावर जो पाण्याचा अंडा आहे त्याच्याकडे डोकं राहायचं. त्या गवळणीचं सुद्धा तसंच होतं. पाण्याचा हंडा असणारा डोक्यावर आहे, गप्पा मारायच्या पण चित्त त्याच्याकडे राहायचं. त्याप्रमाणे माणसाचं चित्त इकडे असलं पाहिजे. संसारामध्ये राहावं पण मन परमार्थाकडे असावं. कारण बघा संसार दुःखाला कारणीभूत नाही, संसाराविषयीची आसक्ती दुःखाला कारणीभूत आहे. दोन प्रकारची सृष्टी आहे, एक मनोमय सृष्टी आहे आणि एक ईश्वरमय सृष्टी आहे. ईश्वराने निर्माण केलेला पदार्थ दुःखाला कारणीभूत नाही, पण ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये प्रत्येक जीवानं आपली सृष्टी निर्माण. सारख्या नावाचे माणसं असतात महाराज, सारख्या नावाचे माणसं असतातच. मग आता मी एका गावामध्ये दोन सारख्या नावाचे माणसं होते. आता एखादं कोणतं मी जर नाव घेतलं तर आपल्या गावामध्ये कोण ना कोण दोघं सारखे असतील. म्हणून मी आता असं नाव घेतो की ते नाव कोणी ठुतत नाही. एका गावामध्ये दोन नावाचे माणसं होते.
एकच सारख्या नावाचे. कोणतं नाव होतं ते? ठणठणपाल. काय नाव होतं ते? ठणठणपाल. असं जुन्या काळातली महाराज मुलं दृष्टांत सांगायचे ना, ठणठणपाल. एकाचं नाव ठणठणपाल ठेवलं महाराज. आता नेहमी विचार करायचा माझ्या वडिलांना माझं नाव ठणठणपाल असं काळाचे नाव काय लोकांच्याकडे नाव किती सुंदर आहेत, किती सुंदर आहेत. नेहमी दुःखी असायचा, ठणठणपाल नाव आहे, ठणठणपाल नाव आहे. मग त्यानं असा विचार केला आपण नावाचा शोधच घेऊ. मग तो घरातून बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर एक महिला दिसली त्याला. तिला विचारलं का हो बाई तुमचं नाव काय आहे? त्यावेळेस ती बाई म्हणते माझं नाव लक्ष्मी आहे. आणि तिचं काम काय चालू होतं? गौरव वेचणारी महिला होती ती. गौरव विचारू लागली. त्यानं विचारलं बाई तुमचं नाव काय? ती म्हणते माझं नाव लक्ष्मी आहे. पुढे गेला आणि एक भिकारी दिसला. त्या भिकाऱ्याला त्यानं थांबवलं. थांबा थांबा थांबा, तुमचं नाव काय? तो म्हणला माझं नाव धनपाल आहे. काय नाव? धनपाल आहे. आणि तो काय करू लागला? भीक मागू लागला. आणि पुढे गेला. पुढे गेल्यानंतर एका माणसाची प्रेत यात्रा त्याला दिसली. तो मला थांबा थांबा थांबा. त्यानं ती प्रेत यात्रा थांबवली आणि खाली ठेवा म्हणला. म्हणला हे गेलेत का? यांचं नाव काय म्हणले? हे अमरसिंग आहेत म्हणले. काय हे काय? सुंदर असतं पद रचलं. तो मला लक्ष्मी तो गौरवीची, भीक मागे धनपाल, अमरसिंग तो मर गया, बरा बेचारा ठणठणपाल. आहे की नाही? काय मला नाव? मग आपलंच नाव बरं मला ठणठणपाल. मग असे ठणठणपाल नावाचे एका गावामध्ये दोन माणसं होते बघा. सारखंच नाव आहे. आणि ते दोघंही मुंबई सारख्या ठिकाणी बाहेर गावाला कामाला होते. या गावाने असं झालं, एक खाल्ल्या आळीतला होता आणि एक वरच्या आळीतला होता. योगायोगानं खाल्ल्या आळीतला ठणठणपाल वारला आणि त्याचा फोन गावाकडे आला. मला ठणठणपाल गेला. आता नेमका कोणत्या आळीतला गेला ते ऐकणाऱ्यांबरोबर ऐकलंय. गेलता खालच्या आळीतला, पण वरच्या आळीला निरोप दिला मला ठणठणपाल गेला. इकडं लगे काय झालं मग? वरडावरडी सुरू झाली, रडायला सुरू झाली. रडापडी हे ते, अन्न पाणी बंद, खाणं बंद, पाहुणे रावणी सारा गर्दा सुरू झाला. आणि म्हणले आता सायंकाळच्या समयाला येणार येते. तेवढ्यामध्ये इकडं सर्व दुःख सुरू झालेलं आहे. आणि ज्याचा मेला होता तिकडे आनंद सुरू आहे. त्याला माहीतच नाही ना आपला मेला. मस्त खाणं पिणं त्याचं चालू आहे महाराज. याचं दुःख चालू आहे. तेवढ्यात एक घंट्याच्या अगोदर एक जवळ आल्यानंतर एक निरोप आला. म्हणले त्या गल्लीतले नाही वारले, म्हणले ह्या गल्लीतले वारलेत. आता यानं काय केलं होतं? श्रद्धामुळेच केला होता. मग तिकडल्या गल्लीतले वारले असं कळल्याबरोबर यांचं जे रडणं चालू होतं ते काय झालं महाराज? सर्व बंद पडलं. म्हणले आता भाकरी थापा, म्हणले खाला करा. म्हणले आता सकाळपासून आपण ठणठण झालोत, म्हणले कोल्डे फटत झालोत, खाला सुरू करा. म्हणले मग सांगा. म्हणले ठणठण फाला एकच आहे. मग जोपर्यंत तिकडा वारलेला आहे त्यांना कळालं नव्हतं, तोपर्यंत ते कसे आनंदात होते. आणि इकडा वारलेला कळलं की हे दुःखी झाले. आणि नंतर तिकडा वारलेला हे कळलं की बघितल्याबरोबरच चेहऱ्याचे हावभाव दिसल्याबरोबरच असं वाटलं की आता मुलगा लग्न करणार आहे. मग तो म्हणला, सुख म्हणतो वडिलाला, महाराज राजा जनक मी सर्व ऐकलेलं अतिशय सुंदर आहे. खरोखर त्यांचा सर्व राज्य कारभार चालू आहे आणि संसार चालू आहे आणि तसंच माणसाने करत जावं. असं म्हटल्याबरोबर व्यासाने आपल्या सारी पित्राची कन्या, तिचं नाव प्युरी आहे, प्युरी बरोबर असणारा शुकाचार्य महाराजांचा विवाह लावून दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्या प्युरी पासून शुकाचार्य महाराजाला 4 मुलं झाले. 4 मुलाचे लग्न झाले. एक मुलगी झाली, त्या मुलीचं नाव कीर्ती आहे. तिचं सुद्धा लग्न झालं, मुलं झाले, नातरुंड झाले. है की नाही? नातरुंड बी आनंदामध्ये आहेत. सरा वेल मांडवाला गेला बघा. कोणाचा? सुखाचा. ही कथा जी आहे ही सारस्वत कल्पामधली कथा आहे. सर्व वेल मांडवाला गेला, आनंदी आनंद झाला. आणि शुकाचार्य महाराज आता मनामध्ये विचार करतात, आता आपण याचा त्याग करावा. माणसाने कधीतरी म्हणतात ना, वानप्रस्थ आश्रम आपण स्वीकारित जावं. बघा शास्त्रामध्ये सांगितलेलं ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. हे की नाही? वानप्रस्थी तरी संयोगी युग, संसारामध्ये राहायचं पण अलिप्त राहायचं. आपण होऊन आपण त्याग केला पाहिजे. पण आपल्या गावऱ्या पुढे जातात तरी आपण सोडायला तयारच नाहीत महाराज. एवढे आपण पक्के चितकलेले आहेत. आपण संसारात कसं राहतो माहितीये का? ओल्या नारळासारखं राहतो. साधू संतांनी संसार केला पण ते वाळलेल्या नारळासारखे राहिले. आणि आम्ही संसारामध्ये राहतो वाळल्यासारखे. वाळलं नारळ कसं असतं? फोल्ड की खोबळा एकीकडे, वाटी एकीकडे. नरवटी काय होती? बाजूला होती. पण ओलं नारळ जे असतं ना, फोल्ड तरी त्या कवटीला ते सोडितच नाही. कवटीला ते सोडितच नाही. माणसं ठोकू 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 त्या कवटीचा आणि त्या नारळाचा चेंदा मेंदा करतात.
आहे की नाही. पण कवटीला ते नारळ सोडतच नाही. तसं आपण त्या नवाल्या नारळासारखेच संसारामध्ये आपला चेंदा मेंदा होतो महाराज, आहे की नाही. खोबऱ्याची वाटी झाली असे मुख, गळत असे नाक, शेषमपुरी, असा चेंदा मेंदा होतो महाराज. बोलो जाता शब्द नये चिनीट, गडगडी कंठ कप भारी, कानाला ऐकू येत नाही, डोळ्याला दिसत नाही, पण तरी पण आपल्याला सुटत नाही महाराज. म्हणून आपण कधीतरी असं याच्यातून निवृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे महाराज. मरेपर्यंत जरी केला तरी तो संपत नाही. असं म्हणतात ना, संसार करून संपत नाही, आयुष्यही पुरत नाही, आणि परमार्थ हा करून संपता येतो. म्हणून किती मरेपर्यंत जरी केला तरी तो न संपणारा आहे संसार. म्हणून कधीतरी त्याच्यातून अलिप्त झालं पाहिजे. सुख महाराज विचार करतात, आता नातरुंड झाले ते सुद्धा आनंदात आहे, मग आता आपण या संसाराचा त्याग करावा. शुकाचार्य महाराजांनी घराचा त्याग केला, वनामध्ये गेले, आणि वनामध्ये गेल्यानंतर भगवती जगदंबेची आराधना केली महाराज. आणि जगदंबेची आराधना करून भगवती असरी प्रसन्न झाली, आणि भगवतीच्या कृपेनं शुकाचार्य महाराजाला सद्गती प्राप्त झाली. अशा प्रकारे या ठिकाणी कथा सांगतात. आणि शुकाचार्य महाराज निघून गेल्यामुळं व्यासाला पुन्हा दुःख झालं. तुम्ही म्हणता का हो महाराज, मुलगा अगोदर गेला, बाप दशाला तसंच कसं काय? कारण व्यास हे चिरंजीव आहेत, जे 7 चिरंजीव आहेत त्याच्यामध्ये व्यास असणार हे चिरंजीव आहेत. मग पुन्हा व्यास असणार दुःख करतात, पुत्राचा विरह व्यासाला होतो. व्यास पुन्हा आपल्या आईकडे जातात, आणि त्याच्यानंतर पुन्हा व्यासाचा असर पुन्हा पूर्वकथन या ठिकाणी सुरू होणार आहे. ज्या ज्या काही कथा पुन्हा होणार आहेत त्या कथेचा विचार आपण उद्याच्या भागामध्ये करू. आजची कथा असरे या ठिकाणी आपण पूर्ण करू. जगदंबा माँ देवी पद्मावती माँ, शारदे माँ देवी दुर्गे माँ, जगदंबा माँ देवी पद्मावती माँ, शारदे माँ देवी दुर्गे माँ, बोलो जगदंबा बोलो पद्मावती, हम बोलो शारदे तुम बोलो दुर्गे, पद्मावती माँ देवी जगदंबा माँ, शारदे माँ देवी दुर्गे माँ, करता दुख हरता वार्ता विघ्नाची, वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम सर्वांग सुंदर दर्शन मात्रे गौरी कुमरा नाची कुंकेश्वरा
जय देव जय देव